नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर आज आहे ना आपण डोसा आणि आलूचा मसाला बनवणार आहोत. तर डाळ तांदळाचा आपण बनवणार आहोत. पण कसं असतं ना, डाळ तांदळाचा जर डोसा बनवायचा असला तर 2 दिवस त्याला प्रोसेसमध्ये जातातच. एक दिवसभर किंवा रात्रभर डाळ आणि तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर मग 1 दिवसानंतर पाण्यातून काढून पुन्हा मिक्सरला बारीक करायचं आणि मग त्यानंतर परत मग 1 दिवस किंवा रात्रभर असं फर्मनंट करायला ठेवावा लागतं. तर डाळीचा तांदळाचा डोसा करायचा म्हटला तर 2 दिवस नक्की लागतो. पण आज आहे ना आपण फक्त 30 मिनिटामध्ये डाळ आणि तांदळाचा डोसा मसाला आपण करणार आहोत. आणि दिसायला तर असे दिसतात ना, जसं आपण नेहमी फर्मंट करून करतो ना, अगदी तसेच जाळीदार डोसे दिसतात आपल्याला. इतके झटपट तयार होतात आणि आवाज तर काय कुरकुरीत. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघितल्यानंतर, आवडल्यानंतर. तर चला आपण आता फक्त 30 मिनिटामध्ये डोसा मसाला आपण तयार करू डाळ तांदळापासून. तर चला. तर मंडळी, इथं आहे ना नेहमीचे तांदूळ घेतले मी, तर रेशनचे पण तांदूळ घेऊ शकतात. पण मी आहे ना जे रोजच्या वापरातले बारीक तांदूळ आहेत ना, तेच तांदूळ मी घेतले. 2 वाटी प्रमाण इतकं घेतलेलं आहे तांदळाचं. आणि त्या मापाने आहे ना फक्त अर्धी वाटी उडदाची डाळ. तर 2 वाटी तांदूळ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ असं माप घेतलेलं आहे. डाळ थोडी प्रमाण जास्त ठेवायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला झटपट डोसे बनवायचे. आणि त्यात आहे ना डाळीमध्ये पाव चमचा मेथी दाणा टाकला. त्यानंतर आहे ना दोन्ही पण डाळ आणि तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आपण डोशासाठी काय करतो ना, 3 वाटी किंवा 4 वाटी तांदूळ घेतो आणि त्यात 1 वाटी डाळ घेतो. तर ह्याचं प्रमाण थोडं वेगळं आहे. 2 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ. तर आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात पाणी असं भरपूर टाकून भिजत ठेवली. तर किती वेळ भिजत ठेवायची? फक्त आपला डोसाचा मसाला तयार होईपर्यंत, आलू मसाला तयार होईपर्यंत जितका वेळ भिजल, 15 मिनटं तितकंच. तर त्यानंतर आहे ना अर्धा किलो बटाटे घेतलेत मी. तर बटाटा मसाला करण्यासाठी आणि त्याला कुकरमध्ये टाकून पाणी टाकून 2 शिट्ट्या लावून घेते. म्हणजे आलू उकडेपर्यंत 2-3 शिट्ट्या करून घेते. त्यानंतर आहे ना कुकर होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. उभ्या आकाराचा कांदा चिरून घेतला. हॉटेलमध्ये गेलं ना की त्यात उभ्या आकाराचाच कांदा पातळ चिरलेला असतो आलू मसाल्यात, त्याच पद्धतीने कांदा चिरून घेतला. थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा चिरून घेतली मंडळी. त्यानंतर बघा 3 शिट्ट्या केल्या आणि जसा आपला बटाटा पाहिजे ना मसाल्यासाठी, अगदा तसाच थोडा नरम शिजायला पाहिजे बटाटा. जास्त कच्चा ठेवायचा नाही, जितका नरम शिजेल तितकाच चांगला. त्यानंतर आहे ना तेल असं भरपूर मी 3 चमचे टाकलं कढईमध्ये. बटाटे तोपर्यंत थंडे होतात आपले. अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकलं आणि थोडंसं डाळ आहे ना, डाळीचा कलर लाल होईपर्यंत परतू द्यायची. कारण काय होतं ना, मग नंतर दाताखाली येत नाही. त्यानंतर डाळ थोडी लाल झाल्यानंतर हिरवी मिरची टाकली. नंतर मग लाल सुक्या मिरच्या टाकल्या आणि जो चिरलेला कांदा होता ना उभ्या पातळ फोडीचा, तो कांदा टाकला. 1 मिनिटापर्यंतच कांदा परतून द्यायचा. कांदा जास्त परतायचा नाही, फक्त 1 मिनिटापर्यंत. अर्धवट कांदा कच्चाच राहिला पाहिजे. त्यानंतर आहे ना 1 टोमॅटो टाकला बारीक चिरून, थोडा कढीपत्ता. टोमॅटो का टाकला ना, कारण आपण पीठ फर्मंट केलेलं नाही आहे, तर पिठाला आंबटपणा येणार नाही. तर थोडा टोमॅटो त्यात टाकला आलू मसाल्यात, का की थोडा आंबटपणा येईल त्याला. तर टोमॅटो आहे ना 1 मिनिटापर्यंत असा थोडासा नरम होईपर्यंत परतून द्यायचा. टोमॅटो नरम झाला, परतल्या गेला छान आणि कांदासुद्धा छान परतल्या गेला. त्यानंतर आहे ना थोडीशी हळद टाकली आणि 1 छोटी वाटी भरून पाणी टाकलं. आपण जेव्हा बाहेरचा डोसा खातो ना, थोडा तो आलू मसाला ओलसर असतो, तर तसाच आपण थोडा ओलसर करणार आहे. त्यासाठी 1 छोटी वाटी पाणी टाकलं आणि त्यानंतर आहे ना बटाटे सोलून घेतले, हाताने कुचकारून टाकले. त्यासाठीच नरम शिजवायचे बटाटे, म्हणजे हाताने कुचकारून टाकता येईल. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकली. चवीपुरतं मीठ टाकलं
आणि आता काय करायचं ना, 1 मिनिटापर्यंत आपल्याला आलू मसाला परतून घ्यायचा. फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मध्यम गॅसवरती परतवायचा. जास्त वेळ परतवला ना तर मग तो मसाला सुक्का पडेल. आपल्याला थोडा ओलसर ठेवायचा, त्यामुळं फक्त 1 ते 1.5 मिनिट मी परतून घेतला. तर बघा, हा आलू मसाला आपला तयार झाला. जोपर्यंत आलू मसाला तयार झाला आहे तोपर्यंत इकडे आपले डाळ तांदूळ जितका वेळ भिजले तितकाच वेळ भिजू द्यायचे, यापेक्षा जास्त भिजवायचे नाही आहे. कारण बघा 15 ते 20 मिनटंच लागले फक्त आलू मसाला बनवण्यासाठी. आणि मग त्यानंतर आहे ना डाळ तांदूळ पण छान भिजलेत. पाणी काढून घेतलं सगळं त्याचं. पाणी काढल्यानंतर ना थोडंसं मिक्सरला टाकून थोडं पाणी टाकून, तर पाणी थोडं जास्त पडलं. तांदळाला पाणी कमी लागतं केव्हा पण, राशनचे असो किंवा कोणतेही तांदूळ असो, पण तांदूळ वाटायला आहे ना थोडं पाणी कमी लागतं. जास्त पडलं त्यामुळं मी थोडं तांदूळ टाकले अजून. तर असं आहे ना पूर्ण तांदळाचं पीठ बारीक करून घेतलं. आता ही डाळ आहे ना, डाळ थोडी घट्टसर मिक्सरला लावन, कारण पाण्याचं प्रमाण थोडं कमी टाकल ह्याच्यात. तांदूळ थोडे पातळ झाल्यासारखे वाटतात मला, त्यामुळं आहे ना डाळीत थोडं मी पाणी कमी टाकून डाळ वाटून घेतली मिक्सरला. मग काय आहे ना, पाणी कमी जास्त झालं तर टाकता येतं, पण कमी झालं तर टाकता येतं, पण जास्त झालं तर काढता येत नाही. त्यासाठी थोडं पाणी बघूनच टाकायचं मिक्सरला. तर आता हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी आहे. थोडंसं कमी पडलं तर मी टाकलं. जसं आपण डोशाला बॅटर तयार करतो ना, तसंच बॅटर आपल्याला हे डोशाचं तयार करायचं आहे, म्हणजे डोसा टाकण्या इतपत. तर बघा त्यानंतर आहे ना थोडंसं सोडा टाकला खाण्याचा, चवीपुरतं मीठ टाकलं आणि असं बॅटर तयार करून घेतलं. तर आता काय आहे ना, माझा हा लोखंडी तवा असल्यामुळं ना मी काय केलं ना, तेल आणि पाणी दोन्ही मिक्स करून घेतलं. तवा मध्यम गॅसवरती तापून घेतला आणि थोडासा शिंतोडा मारला तेलाचा आणि पाण्याचा. तर मी तवासुद्धा पुसून घेतला नाही, कारण लोखंडी तवा असल्यामुळं मी पुसला नाही, फक्त शिंतोडा मारून घेतला तेलाचा आणि पाण्याचा. आणि मग त्यानंतर आहे ना पळीभर पीठ टाकून असं छान गोल गरगरीत डोसा फिरवून घेतला, जसं आपण नेहमी करतो अगदी तसंच. आणि गॅस मध्यमच ठेवला. थोडीशी वरची बाजू सुकल्यानंतर तेल किंवा तूप टाकायचं. मी इथं तेलाचा वापर केलेला आहे. आणि त्यानंतर आहे ना थोडासा लालसर कुरकुरीत व्हायला लागला ना की वरनं मग थोडा आलू मसाला टाकायचा आपल्याला. आणि बघा, जसं आपण नेहमी करतो ना डोसा, अगदी तसाच डोसा झाला. आणि तांदूळ डाळ किती वेळ भिजली मंडळी, फक्त 15 ते 20 मिनटं भिजवली. त्यानंतर बघा डोसा आपला नेहमीसारखाच तयार झाला. काही फरक वाटतो का? तर तुम्हाला वाटलं ना तुम्ही थोडं लालसर करू शकतात. तर मला लालसर थोडा कमी करायचा आहे ना, त्यामुळं मी जास्त लालसर केलेला नाही आहे. तर बघा असा आपला डोसा तयार झालेला आहे. मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा असे डोसे आपले तयार झालेत. डोसे करण्यासाठी ना 2 दिवस वाट बघण्याची गरज नाही. 1 दिवस भिजत ठेवा, नंतर 1 दिवस फर्मेंट करायला पीठ ठेवा, तर त्याची अजिबात गरज नाही. ताबडतोब जेव्हा म्हणाल तेव्हा आपण असा डोसा मसाला करू शकतो. आपला आलू मसाला होईपर्यंत डाळ तांदूळ पण भिजतात आणि डोसाही तयार होतो मंडळी. तर कसा वाटला? किती कुरकुरीत आवाज आला ना, अगदी नेहमीसारखा. मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करणे. धन्यवाद.